PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. वेडी भाग 10. लेखिका प्राची सोडे. माझा कॉल घेत नाही म्हणजे काय? राधा धुमसत विचार करत होती. कथा पुढे सुरू. ऑफिसला येऊन सुधी फक्त विचार करत होता. कामात त्याचं लक्ष लागत नव्हते. राधाने त्याच्याकडे पाहिलं. तिलाही तो टेन्शनमध्ये दिसला. लंचला बोलू विचार करून ती काम करत होती. लंचला दोघे एकत्र बसले. सुदीप, ती मुलगी काल परत आली होती, राधाने सुरुवात केली. सुदीपने एक तिरकस कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि घास तोंडात घेतला. असा काय विचित्र बघतोयस माझ्याकडे? खरं तेच सांगते, राधा वैतागून बोलली. अगं बाई, हे तू मला का सांगतेस मग? मी म्हणालो होतो ना, पुन्हा दिसली की सरळ जाऊन तिला विचार कोण आहे ती म्हणून. सुदीप थोड्या चढ्या आवाजात बोलला. आता मात्र राधाचं टाळकं सटकलं. ए, तो माझ्यावर काय वैतागतो आहेस? आणि आपण कॅन्टीनमध्ये आहोत हे विसरू नकोस. तिला जाऊन काय विचार? कोण मुलगी अशी विचित्रपणे माझ्या फ्लॅटकडे बघत उभी असते? तिचा कोणी साथीदार असेल, कुठला ट्रॅप असेल तर? अशीच कशी जाऊ? काय वेड्यासारखा बोलतोस? राधाने त्याला सुनावलं. सुदीपचा पारा चढला. वेडा कोणाला बोलतेस? मूर्खासारखं तू बोलत सुटलीस. कोण ती मुलगी की फुलगी म्हणे तुला बघत उभी असते? किती खुळचडासारखं आहे. ती फुटपाथवर उभी आहे आणि जाणारे येणारे कोणी तिला